ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ म्हणा। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। आता 9 पासून तर 14 पर्यंत आपण वाचूया। अंधम तम प्रविशन्ति ये अविद्याम उपासते ततो भूयेव ते तमः यो विद्याया गुम्रताः अन्यदेवाहु विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचक्षिरे विद्यां च विद्यां च यस्तद्वेदो भयगुंसः अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतमश्नुते। अंधम तम प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूयेव ते तमः यौ संभूत्या गुम्रताः अन्यदेवाहु संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणाम् येनस्तद्विचक्षिरे संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयगुंसः विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते। साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते हे श्लोक, हे मंत्र, पण त्यात थोडेसे गर्भित भाव भरलेले आहेत। विशेषतः 2 प्रकारच्या साधनेचा कसा समन्वय करावा, कर्म की ज्ञान, कर्म की संन्यास, हा नेहमी समरम चालत आलाय प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात। दुसरं, भक्तीच्या मार्गाचं अवलंबन करत असताना उपासना सगुणाची करायची की निर्गुणाची। आपल्याला तर सारांश रूपाने बघायचं आहे खालच्या पार्श्वभूमीत की एकच साधना दुसरीला सोडून जर करत असेल तर साधन आपलं अधूर होतं, अर्धवट राहील। वारंवार उदाहरण देत आहो की कुठल्याही पूर्वतयारीची अवस्था असते। समजा नुसतेच फोटोग्राफीसाठी तयारी केली पण क्लिकच केली नाही तर फोटो येणार नाही।
जेवणाची सगळी पूर्ण तयारी केली पण आपण जेवणच केलं नाही तर तृप्ती मिळणार नाही. मग दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. पूर्वतयारी आवश्यक आहे, त्याच्यानंतर त्याची तृप्ती आवश्यक आहे. म्हणून साधनेमध्ये ही जर संतुष्टी यायची असेल की आपल्या स्वरूपाच्या साक्षात्काराची, तर त्यासाठी आपण यावेळेस या शरीराच्या स्तरावर असतो आणि म्हणून त्यासाठी कर्म हे आवश्यक आहे. मग त्या कर्मासाठी दोन संज्ञा वापरल्या तर कर्म आणि कर्मत्याग किंवा संन्यास किंवा ज्ञान. वास्तवात हे दोन मार्ग एकमेकाला मारक नसून एकमेकाला पूरक आहेत. दे आर नॉट कॉन्ट्रडिक्टरी बट दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. पण त्याचा विचार करून आपण जर केला तर त्यासाठी आपल्याला सरळ अर्थ घ्यायचा आहे अविद्या आणि विद्येचा. कुठलेही कर्म ह्या अज्ञानातूनच होत असतं. जिथे पूर्ण वस्तू आहे तिथे काही कर्माची आवश्यकता नाही. अविद्या काम आणि कर्म म्हणतात. पहिल्यांदा स्वस्वरूपाचं अज्ञान अविद्या, त्यातून आपल्या अंतःकरणात उद्भवते कुठल्याही प्रकारची कामना आणि कामना असल्यामुळे आपण कर्मामध्ये उद्युक्त होतो. तर ही साखळी आपल्या वेदांताची. आता अज्ञानाला पर्याय शब्द आहे अविद्या आणि म्हणून त्यातच प्रकटन हे कर्म असल्यामुळं आपल्याला जितकं काही आपण पूर्वतयारीचं कर्म आहे ध्यानाच्या आधीचं त्या सगळ्याला आपण घ्यायचं आहे अविद्या म्हणून. पूर्वीच्या काही कर्मकांड करत होते अग्निहोत्रादिकम कर्म आणि म्हणून शंकराचार्य त्या ठिकाणी हे सांगितलं. महाभारताचा काळ आल्यापासून त्यांनी जरा नवीन इंटरप्रिटेशन दिलं की थोडं जरी तुम्ही निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं यज्ञ भावनेने तरी तुम्ही जशी आहुती टाकण्यात तुम्हाला जसे फळ मिळत असतं ते मिळू शकतं. स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात असं म्हटलं आहे. आता त्या दृष्टी आपण पाहिलं असताना इथपर्यंत आपल्या व्यवहाराची अवस्था किंवा कर्म सांभाळून कर्तव्य कर्म सांभाळून आपल्याला काम केलं तर अंतःकरणाची शांती आवश्यक आहे. तर त्यासाठी अविद्या याचा अर्थ आपलं असलेलं जे स्वाभाविक कर्म आहे जे करावंच लागत आहे त्याशिवाय आपलं मन शांत राहू शकणार नाही. तो अर्थ घ्यायचा या ठिकाणी कुठपर्यंत टिल यू रीच द सीट ऑफ मेडिटेशन, ध्यानाच्या अवस्थेत जातपर्यंत. कारण जोपर्यंत हे रागद्वेष आपल्या अंतःकरणाची सुटत नाही, अंतःकरणाची मलिनता दूर होत नाही, तोपर्यंत ते मन शुद्ध आणि शांत होणार नाही. शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय परमात्म्याच्या चिंतनाला ते योग्यपणे लागू शकत नाही. आणि म्हणून एक पूर्वतयारी म्हणून अविद्याचा अर्थ आधीच आपलं स्वाभाविक असलेलं कर्म. त्यांचं सांगणं काय की नुसतं एकच साधन दुसरं साधन सोडून जर केलं तर पूर्तता साधनेत होत नाही. मग काही लोक इतके कर्मामध्ये रत राहतात की खूपच, की कधीच काही साधन काही किंवा उपासना किंवा ध्यान किंवा सत्संग किंवा चिंतन काही करतच. तर त्या दृष्टीने म्हणतं की एकाच फळ आहे. वैदिक पद्धतीनुसार त्याला म्हणतं की अविद्या म्हणजे कर्म. तर कर्म ना पितृलोक, हा पितृलोकाची प्राप्ती होईल जास्तीत जास्त, पण पूर्णत्वाची त्या जीवाला प्राप्ती होणार नाही. आणि विद्या या देवलोका, देवता उपासनेनं ते देवात त्याची उपासना केली तर जास्तीत त्या देवता लोकाप्रत जाईल. पण त्या पूर्णत्वाला किंवा मोक्षाची त्याला प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे त्याला परत जन्ममरणाची प्रक्रिया राहणार. साधक हा मुमुक्षु असतो. त्याला वाटतं की या संसारात असताना आपण मुक्तीचं साधन कसं करायचं. मग त्यासाठी दोघांचाही समन्वय सांगितला. म्हणजे काही काळ आपलं जास्त एकावर जोर देऊन अंतःकरणाच्या शुद्धीसाठी निष्काम भावाने आपलं कर्तव्य कर्म करा व्यवहाराचं. तसं ठीक आहे, तुमचं धार्मिक कर्तव्य आहे, काही गायत्री जप आहे, काही ध्यान आहे, काही संध्या आहे, काही स्वाध्याय आहे, हे सगळं ते सगळं तिथपर्यंत घ्यायचं. आता ह्या प्रत्येकाचं काहीतरी फळ आहे. आपल्याला म्हणून म्हटलं की पुढच्या त्या दोघांचा जर एकरूपाची कोऑर्डिनेशन केलं, समन्वय केला की अंतःकरण शुद्धीसाठी निष्काम कर्मयोग, अंतःकरणाची त्यातून मलिनता दूर होईल. आणि असं तयार झालेलं म्हणून जसं ब्लेड लावलं आता नंतर ते दाढी करावं लागेल. तो विद्यामच्या अविद्यामच्या अशी जोडी घेतली होती. विद्या म्हणजे देवता ज्ञान प्राप्त करून किंवा देवात्मज्ञानेनं, आणि अविद्या म्हणजे आपलं असलेलं आधीचं स्वाभाविक कर्म व्यावहारिक असो किंवा धार्मिक असो पण ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं. याला ईशावास्यमिदम सुरुवातीला बेस सांगितलं तुम्हाला. नाही तुम्हाला ते एकदम दृष्टी होत तर त्याच्यासाठी कामं करा.
अंतःकरणाची शुद्धी होईल. पण एकच काम एकावर जोर दिला आणि दुसऱ्यावर जर नाही दिला तर काय होईल? अंधकार, घोर अंधकारणात म्हणजे अदर्शनात्मकम अंधकारम प्रविशंती. मग त्याला दर्शन होणं नाही खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाचं. आणि कधी कधी नुसत्याच त्याला काय म्हणता येईल, अविद्या किंवा विद्येमध्ये रत होईल. म्हणजे आता अर्थ ओव्हर मेडिटेशन करेल किंवा सगळं मनाची तयारी न करता, अंतःकरणाची शुद्धी न करता हे जे काम करतात. म्हणजे शंकराचार्य म्हणले की ते सांगत असतात, केवळ कर्मठ हा अशुद्ध चित्त हा. नुसतं कर्मठ होऊन पण अशुद्ध चित्त राहिलं असेल तर त्याला काही ज्ञानाची जी निष्ठा आहे ती प्राप्त होणार नाही. दुसरं जे आहे त्यात प्रकृतीलाही सांगितलं आहे. प्रकृती म्हणजे जेव्हा आपण निगेशन करत असतो, नेती नेती, मी शरीर नव्हे, मन नव्हे, बुद्धी नव्हे, पंचकोश नव्हे, शेवट तुम्ही शून्यापर्यंत जाऊन पोहोचता. पण शून्यत्व म्हणजे ते परमात्म तत्व नव्हे. म्हणजे तो जणू काही तो शांतीचा अनुभव करेल, पण शांतीचा अनुभव करून देखील त्याला आपलं स्वरूप काय माहीत नसल्यामुळं त्याची भ्रांती किंवा अविद्या जाणार नाही. आणि म्हणून जणू काही तो जास्त अंधकारात प्रवेश करतो. जो विद्येचं म्हणजे नुसत्या देवता ज्ञान किंवा उपासना करून राहत असतो. आता हे जर तुम्हाला तीन श्लोकात मंत्राची ट्रिपलेट समजली असेल, तशाच प्रकारची भाषा सगुण आणि निर्गुणाच्या बाबतीत वापरली. त्यात आपल्याला समजण्याच्या दृष्टीने दोन शब्द आपण लक्षात घ्यायचे की संभूती, संभवन म्हणजे होणं, बिकमिंग होत आहे, होण्याची प्रक्रिया. जे व्यक्त आहे, जे सगुण आहे, जे प्रगट रूप आहे, जे आकाराला आले, हे असे समानार्थी शब्द आहे. ते संभूती या शब्दाने घ्यायचं. आणि दुसरा टेक्निकल शब्द आपला त्यात म्हणजे असंभूती, असंभव म्हणून. त्यात दिसून पडत नाही पण ते अव्यक्त रूपाने असतं. आता याला सरळ शब्दात करायचं असेल तर एक आहे व्यक्ताची उपासना, दुसरी आहे अव्यक्ताची उपासना. तसं हरिपाठामध्ये अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्या हरिशी म्हणजे असाही शब्द वापरला. आणि काय ती काही एक हरिनाम तिकड परत ईश्वराचं नाव वगैरे सगुणाची देखील चर्चा केली. तर काही साधक एक साधना दुसरी सोडून करतात, मग त्यात साधन लग्न पडतं. म्हणून जे लोक नुसतेच अव्यक्ताची म्हणजे काहीही मनाची तयारी न करता, काही एकाग्रता न करता, काही आलंबन न ठेवता डायरेक्ट म्हणतात आता मी अतीताचं ध्यान करतो, ट्रान्सेंडेंटल म्हणून भावार्थ असं की ते करणार त्याने, तर त्यात काय होईल, ते घोर अंधकारात प्रवेश करतं. घोर अंधकारात म्हणजे अदर्शनात्मकम म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने सम्यक दर्शन होत नाही. तो मनाची तयारी न केल्यानंतर खऱ्या अर्थाने जरी त्याचा सगळ्या विचारांचा लोभ झाला असला तरी आपण कोण आहे याचं त्याला ज्ञान होत नाही. म्हणून ये असंभूती उपासते ते अंधम तमापुरुषांती, जे अव्यक्ताची उपासना करतात, निराकाराची उपासना करतात, साकाराचा आधार न घेता, मनाची एकाग्रता न करता, त्यांना शांती मिळेल मागच्या पेक्षा विद्येचं हे करत. पण अज्ञानजन्य भ्रांती त्याची काही जाणार नाहीत, अज्ञान तसंच आहे. म्हणून अदर्शनात्मकम अंधम तमः प्रविशंती, त्याला दर्शन खऱ्या अर्थाने व्हायचं ते होणार नाही. आणि यापेक्षा जे लोक संभूतीमध्ये राहत आहे, संभूती म्हणजे सगुणाची उपासना करतात, काही देवीची करतात, कोणी रामाची करतात, कोणी हनुमंताची करतात, कोणी दत्ताची, काय जे असेल ते आपल्या याच्यात अलीकडे झालं. पूर्वीच्या काही वैदिक काळात निरनिराळ्या प्रकारचे असे हिरण्यगर्भाची उपासना होते. आता हिरण्यगर्भ शब्द नंतर सांग की ज्या ठिकाणी आपल्यामध्ये असलेले चैतन्याचं तादात्म्य समष्टी मनाशी होतं. कॉन्शियसनेस आयडेंटिफाइंग विथ द टोटल माइंड इज कॉल्ड एज क्रिएटर, निर्माता तो ही म्हणणार. आता कोणी त्या दृष्टीने व्यक्ताची उपासना करतात, कोणी कुठल्याही प्रकारचे अलीकडच्या शब्द सांगतात, कोणी रामाची करतो, कोणी शिवाजी. तर बाहेरनं त्याचं मन काढून सतत तो एकाग्रता करत असल्यामुळे त्याचं अंतःकरण होतं शुद्ध आणि शांत इतकं होतं की खूपच. तर त्याला अनिमादिक ऐश्वर सिद्धी प्राप्त होऊ शकते. कोणाचं काय पुढे काय होणार, काय सांगणार, काय करायचं ते सांगणार, लोक अशाच्या मागे हजारो लोक लागतात. आणि मग तिथेच मग हा साधक वाहून जातो, ज्ञानाला वंचित होतो. म्हणून असं तरी, कारण मूर्त्याच्या 13व्या मंत्रामध्ये सांगितलं की
संभवात जे फलम द्या ते अन्यदाहू. संभवात म्हणजे जो सगुणाचीच उपासना करतो, साकाराची उपासना करतो, कार्य ब्रह्माची उपासना करतो किंवा हिरण्य गर्भाची उपासना करतो, त्याला ही एकाग्रता प्राप्त होऊन अनिमादी ऐश्वर्य सिद्धी मिळू शकेल. कुठे जाऊ शकेल. काही काही उठून त्यात असं काही दाखवू शकत आहे. पण तेवढं म्हणजे हे ज्ञानाची भूमिका नाही. आणि दुसरं असंभवात म्हणजे आता जे अव्यक्ताची करतात पण मनाची तयारी न करता, लक्षात ठेवा, मनाची तयारी करून जर अव्यक्ताची केलं तर बरोबर शेवट तिसऱ्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे सगुणाने त्याची एकाग्रता साधली जाईल. इथले काही व्यवहाराचे जे अनैश्वर्यादी दोष आहे, हे मला मिळालं नाही, ते सगळं मिळून जाईल ईश्वराच्या कृपेने. त्यांनी फक्त त्याचा संकल्प याची आवश्यकता, ते झालं देवाचं काम. पण त्यात तो वाहून जाणार नाही. त्या सांगेल हे सगळं ईश्वराचा प्रसाद आहे. त्यानंतर असं प्रासादिक असलेलं मन, शांत शुद्ध असलेलं मन, तो जेव्हा असंभूती म्हणजे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्याच्याकडे आपलं लावत असेल स्वरूपाकडे, तर त्या ठिकाणी सगुणाचे आधारे निर्गुण करून दोन्हीच्याही पलीकडे आपल्या स्वरूपाच्या स्थितीला तो प्राप्त होईल. याच्यावरून आता हे दोन मार्ग देखील आहे, ज्ञान आणि भक्ती, हे एकमेकाला विरोधात्मक असून एकमेकाला पूरक आहे. खऱ्या अर्थाने प्रेमाशिवाय माणसाला ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञानाशिवाय माणसाच्या हृदयातलं प्रेम देखील वाढत नाही असं. आणि त्यासाठी आता एक व्यक्ताची उपासना सांगितली म्हणजे सगुण ब्रह्माची उपासना, त्याला म्हटलं आहे संभव किंवा संभूती, आणि अव्यक्ताची असंभव म्हटलं आहे. सगळ्या संतांनी हेच केलं. पहिल्यांदा देवाला बाहेर पाहिल्यानंतर देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. शेवट म्हणतात देव पाहायचे गेलो, देव होऊन आठेलो. तो का म्हणे धन्य झालो. आज विठ्ठल किती लोकांचे दाखले तुम्हाला घेता येईल. इव्हन रमण महर्षी देखील एकदम त्या मार्गाला नाही लागले. त्याला देखील कुठेतरी समजलं की अरुणाचलमध्ये आपले वडील आहे खरे, म्हणजे तो ईश्वर परमात्मा आहे. तिथे गेले, म्हणाले मृत्यूची भीती वाटून मी मृत्युंजयाला कवटाळायला गेलो तर माझी अहमतीच मृत्यू पावली. पण शेवटचा जो सूक्ष्म अहंकार आहे तो संपला पाहिजे. असे सगळे रामकृष्ण परमहंसांनी किती प्रकारची साधना केली असेल, खूप सगुणाची साधना केली त्याने. पण शेवट काली मातेच्याच कृपेने त्याला दया येते ईश्वराला. मग गुरुच्या समागमाला तोतापुरी नावाचे गुरु त्यांच्या संपर्कात आले आणि मग अद्वैताचा उपदेश प्राप्त करून त्यांना ब्रह्माची दृष्टी प्राप्त. मग हे काली हे सगुण ब्रह्म आहे असं लक्षात आलं. सगळेच जितके काही महात्म्य, शंकराचार्याच्या बरोबर शारदा मातेची उपासना होती, सगळं केलं, बाकीच्या सगळ्या देवतांची उपासना. आता हे इथपर्यंत सांगून आता कधी कधी तुम्हाला एका शब्दात थोडंसं होईल. तिथे शंकराचार्यांनी पाश्चात्य म्हटलं की विनाशेने याचा अर्थ तुम्ही सगुणाचा अर्थ घ्या, आणि शेवटच्या जे संभूती आहे त्याला अकाराचा लोप झाला आहे ग्रामरच्यानुसार, वैदिक छांदस्यानुसार, आणि मग तुम्हाला मागच्यासारखाच अर्थ मिळेल. जसं अविद्या मृत्यूम तीर्थवा, मृत्यू म्हणजे आपलं स्वाभाविक कर्म केल्याचं आपल्याला समाधान वाटतं की माझ्याकडून जे काही प्रपंचाचं काम करायचं ते करून झालं आहे, किती दिवस राहू, पुरे आता प्रपंच पाहणे, निजा आनंदी राहणे, स्वरूपी माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. खूप तसे हेच लागले. आणि अशा अंतःकरणाला दिसत असतं पहिलं तिरी खाऊ कुकत आहे, सगुण गे माहे सांगत आहे, बस ते तो अंतःकरणात असलेला जीव भाव तो झेप येत असतो आपल्या निर्गुणाच्या याच्यात. शेवट काहीही म्हणता येत नाही, सगुणी म्हणता येत नाही आणि निर्गुणी म्हणता येत. सगुण म्हणू की निर्गुण रे, दोन्ही एको गोविंद म्हणजे शुद्ध ब्रह्माची अवस्था ब्रह्म. हे भक्तीची ताकद आहे, शक्ती आहे. कारण खऱ्या अर्थाने राधेसारखी किंवा गोपीसारखी आपल्या हृदयात भक्ती असल्याशिवाय, कुठे ईश्वराबाबतचं गुरुबाबतचं प्रेम असल्याशिवाय हे ज्ञान आत्मसात होत नाही. आणि प्रेम होऊन नुसतं त्याला जर ज्ञानाची जोड नसेल, किती तुम्ही उपासना करा तरी पण ते अर्धवटपणा साधण्यातला जाणार नाही. आणि म्हणून अशा तऱ्हेनं सगुण आणि निर्गुणाचं ज्यांनी उपासना करून शेवट ईश्वराच्या किंवा सद्गुरूच्या कृपेने त्याला आत्मबोध प्राप्त होऊन तो जेव्हा
एकरूप होतो, तर कशी त्याला त्याची प्राप्त होते. आता हा विभाग त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून की एखाद्या साधकाने आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करून त्या इष्टदेवतेच्याच कृपेने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार तो कसा करून घेतो, तो मी आहे सोहमभावानी. त्याचं पुढे छान डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे. आणि त्या मंत्रावरून आपण लक्षात ठेवू शकतो की यात असलेला जो साधक आहे तो सूर्यदेवतेचा उपासक आहे. कारण वैदिक काळात सूर्य, चंद्र, वरुण, इंद्र याची उपासना करत होते. नंतर अलीकडच्या काळात आता 5 प्रकारची पंचायतन पूजा सांगितली, ते लावायचं आपण तत्व उपासनेत इथे सुद्धा. पण कुठेतरी अडकून राहायचं नाही, जरा त्या द्वार उघडून आपल्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जायला पाहिजे. तर त्या ठिकाणी मग निरनिराळ्या प्रकारचे साधक असतील. कोणी शिवाची उपासक आहे शैवाहा, कोणी सूर्याचे आहे सौराहा, कोणी गणपतीचे आहे गणेशहा, कोणी विष्णूची उपासक आहे वैष्णवहा, कोणी शक्तीची उपासक. हे 5 सांगितले आपल्या तत्पूजा. तर त्याला हे लावता येईल आपल्याला. पण त्यासाठी हे वैदिक तत्व किंवा वेदांत तत्व कसं की जो अगदी दाराशी येऊन पोचला आहे साक्षात्काराच्या, त्यांनी आधीची निष्काम कर्मयोगाची त्यांनी साधना केली आहे किंवा शास्त्राचं अध्ययनही केलं आहे, शिवाय आपल्या सगुणाची उपासना केली आणि निर्गुणाची चुणूक लागली त्याला. पण अगदी सत्याच्या म्हणजे स्वरूपाच्या साक्षात्काराच्या द्वारापाशी उभा आहे साधक. तर असा जो आहे त्या ठिकाणी शंकराचार्याने आपल्या भाषेत म्हटलं आहे, असं कर्मणा म्हणजे निष्काम कर्म करून मृत्यूम अतिथ्य. मृत्यू म्हणजे आपलं जे स्वाभाविक कर्तव्य आहे, ड्युटी झाली आता जीवनात, ते कसा क्षण येतो आपल्याला की थोडे आपल्याला थांबावं लागते. बस दस फार अँड नो फर्दर, बस इथे पुरे आता त्या अशा अवस्थेला प्राप्त झालेलं साधक उपासनेनं की ही उपासना आपल्या इष्टदेवतेची करून कसा तो शेवटचा पडदा आहे तो उघडून परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार करतो, याचं या ठिकाणी आपल्याला यात प्रात्यक्षिक सांगितलं आहे. प्रार्थना करून शेवट, कारण शेवट आपल्या याच्यात जी आपली इष्टदेवता आहे किंवा आपले सद्गुरू आहे त्याला प्रार्थना करूनच हे आत्मस्वरूपाचं ज्ञानाचं दालन उघडतं त्याला. तो कर्मणा मृत्यूम अतिथ्य. कर्मानी म्हणजे कर्म आणि उपासना वगैरे सगळं करून मृत्यू म्हणजे आपले अनैश्वर्याचे दोष दूर झाले आहे, अकर्तव्याचा दोष देखील दूर झाला. अकर्तव्याचा दोष कशामुळे अविद्येचं म्हणजे कर्माचं उपासना करून, अनैश्वर्याचे दोष दूर झाले आपल्या काही सगुण वगैरे उपासना करून. आणि आता काही राहिलं नाही या ठिकाणी आपल्या अंतःकरणात, फक्त आता एकच इच्छा आहे परिपूर्णतेची, तो दारापाशी. तर असं तऱ्हेनं कर्मणाम मृत्यूम अतिथ्य. मृत्यू कसा प्रमादम वही मृत्यू ब्रवीमी. आपल्या त्यात आपल्या महाभारतात एक वाक्य आहे सनत कुमाराचं की प्रमाद हाच मृत्यू आहे. प्रमाद म्हणजे अज्ञान काहीतरी आपलं. तर त्याला त्याच्या पलीकडे जाऊन उपास्य देव प्राप्त तत्र केन मार्गेन, कोणत्या मार्गाने तत्प्राप्ती इति अत्र आहा. ते कोणत्या मार्गाने त्या परमात्म स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. शेवट सगुणाचे आधारे म्हणा किंवा सगळ्याच्या द्वारा अंतःकरण शुद्धी साधून स्वरूपाची स्थिती, आत्मसाक्षात्काराची स्थिती कशी प्राप्त होते याचं आपल्याला प्रात्यक्षिक मंत्र नंबर 15 आणि 16 यात दिलेलं आहे. आणि मग 17 याच्यात असा जो ज्ञान संपादन झालेला जीवनमुक्त आहे त्याचं देखील एक दिवस शरीर सुटत असतं. तर अशा वेळेस त्याची मनोभूमिका कशी असते हा विचार आपल्याला 6व्या विचार तरंगामध्ये येत आहे. 15, 16 आणि 17. पण 2 त्याचा ताबडतोब त्याचा संबंध असल्यामुळं 15 आणि 16चं आपण चिंतन करणार आहोत. आता 15वा काढा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण. हिरण्मय म्हणजे सुवर्णासारखं किंवा अत्यंत तेजस्वी अशा प्रकाशात्मकेन पात्रेण. पात्र म्हणजे ज्याच्याद्वारे आपण पाणी वगैरे पित असतो तर पात्र, की सगळी साधना करून ज्याची शेवटची दृष्टी झाकलेली आहे अशा आकर्षक अशा काहीतरी विचारांनी, काही विचार येत असतात त्यावेळेस.
हिरणमयने पात्रीनं काहीतरी संस्कार असतात सूक्ष्मशी, कधी कधी सूक्ष्म असं सत्वगुणाचं देखील एक शेवटचं आवरण राहू शकतं. सत्यस्य मुखम अपिहितम, सत्याचं मुख, मुख म्हणजे द्वार, अपिहितम म्हणजे आच्छादितम. पण जेव्हा खूप जोराने एखादे खूप तुम्हाला बीज एकदम चमकते ना, तर जरी खूप जोराने त्याचा प्रकाश दिसत असला तर त्यावेळेस क्षणापुरतं आपल्याला काही समजूनच पडत नाही कुठे काय. तसं साधक अगदी शेवटच्या अवस्थेतून, म्हणजे शंकराचार्य म्हटलं की मरते माणसाची उपासना आहे. मरते म्हणजे काही बेट टाकलेलं आहे आणि गंगेचं पाणी आणलं आहे, ब्लँकेट हा अर्थ नव्हे. पण या संदर्भात मरते याचा अर्थ आहे अहंकाराचं शेवटचं मरण होण्याचा क्षण, की मिस्टिक डेथ ऑफ द इगो. या अहंकार बिलकुल शेवटचा सूक्ष्म अहंकार आपल्याच्यात राहत असतो की आता मी देवाचं दर्शन घेत आहे, मी देवाची उपासना, मला शांती मिळत आहे. त्यातही पलीकडे जायचं असतं. शेवटचं आपल्याला सत्वगुण देखील जाऊन तत्वात झेप घ्यायची. तर हिरणमय अशा म्हणजे ज्योतिर्मय अशा, म्हणजे अत्यंत प्रकाशमान अशा प्रकाशात्मकत्वेनं पात्रेनं म्हणजे माया, असे कोणते तरी शेवटची सूक्ष्म मायेचा पडदा असतो. म्हणून आपल्या याच्यात पूजा करण्याची देखील पद्धती अशी की सगळी आरती झाल्यानंतर शेवट आपण कर्पूर आरती करतो. कर्पूर आपल्यामध्ये असलेल्या सात्विक वृत्तीचं प्रतीक आहे. आता सत्वगुण देखील जायचा असतो तत्वाची जर मध्ये जर झेप घ्यायची असेल तर मी सात्विक हा देखील एक सूक्ष्म असा अहंकार राहतो. म्हणजे जे साधकाचं आधीचे ते दोन दोष आहे अंतःकरणाचे, कोणते? मल आणि विक्षेप. हे बघा आपल्याच्या ज्ञान सगळ्याच्या अंतर्यामी सारखं आहे बरं. सगळ्याच्या हृदयात परमेश्वर जो सच्चिदानंद स्वरूपात सगळ्यामध्ये सारखा आहे. फक्त त्याचे प्रत्येकाला न होण्याचं कारण तीन प्रकारचे प्रतिबंध आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने सांगितले आहे. एकाला म्हणतात मल, दुसरं विक्षेप आणि तिसरं आवरण. मल म्हणजे अंतःकरणाची मलिनता, इम्प्युरिटीज ऑफ थॉट, खूप वाईट घाणेरडे विचार येतात. विक्षेप म्हणजे कधी कधी अनेक विचार येत असतात, अनेक विषयाची किंवा एका विषयाची. विक्षेप होत असतो म्हणून. आणि ह्या दोनवर मात्रा सांगितल्या आहे. निष्काम कर्म जसं तुम्ही करता ईश्वरार्पण बुद्धीने, तसं हळू वासनांचं ओझं कमी होत जातं, नवीन वासना निर्माण होत नाही. जितक्या वासनांचं ओझं कमी होत जातं तितकं तर ते विक्षिप्तता कमी होते. जितके विक्षेप कमी होतात, रागद्वेष कमी होतात, आपला ॲटिट्यूड जीवनाकडे पाहण्याचा बदलत जातो. की सगळ्यामध्येच ईश्वराचा भाव ठेवून आपण आपला मनोभाव बदलतो. म्हणजे मला दोष दूर होतो निष्काम कर्मयोगाने. त्याच्यानंतर खूप वाईटच क्वालिटी ऑफ थॉट इज सो बॅड, खूपच वाईट. तर आपण जेव्हा ईश्वराबाबत प्रेम करून त्याची जेव्हा साधना करतो, उपासना करतो, तर सगळ्यामध्ये ही भावना असल्यामुळे ईश्वराची आपल्याच्यात ते विक्षेप आहे ते दूर होतात उपासनेने. काही जप आहे, काही ध्यान आहे, काही पूजन आहे, असं करून. पण राहिलेला असता शेवटचा अटकावा तो इथे सांगितला. तो म्हणजे कोणता? अजून शांत येऊन जाते पण मी कोण आहे हे साधकाला त्यावेळेस समजत नाही, किंवा ही शांत स्वरूपच मी आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की मी शांत आहे म्हणणारा दुसऱ्या क्षणात म्हणून मी अशांत आहे. आय एम सायलेंट म्हणणार म्हणू शकतो, आय एम डिस्टर्ब्ड असं म्हणू शकतो. बट आय एम सायलेन्स हा फार महत्वाचा. मी शांत स्वरूप आहे ही अशी भावना त्याच्यात आली नसते. म्हणून म्हणतो की अशा हिरणमय अशा पात्रांनी प्रकाशात्मकेने पात्रेनं सत्यस्य म्हणजे ब्रह्मणः, मुखम म्हणजे द्वारम, अपिहितम म्हणजे आच्छादितम, त्याच्यावर कवर आलाय, शेवटचा पडदा आलाय. जसं अगदी आपण मंदिरात दाराशी गेलेलो आहे पण तिथे बिलकुल काहीतरी एखादं असं आवरण किंवा असं काहीतरी सूक्ष्म असा पडदा आलाय, आपण जवळ असून देवाचं दर्शन घेऊ शकत नाही. तसा हे बुद्धीवर असलेले आवरण हा दोष तसाच राहिला आहे. आणि आवरण दोष फक्त महावाक्य विचारेनं होऊ शकतो. सद्गुरूच्या कृपेने किंवा ईश्वराच्या कृपेने तो पडदा दूर होऊ शकतो. म्हणून आता तो आपली सद्यस्थिती सांगत आहे की माझं सगळं झालेलं आहे, आता अंतःकरणात काही असे विक्षेप राहिले नाही, मलिनता राहिली नाही. तरी पण सत्याचं मुख म्हणजे द्वार, बिलकुल मी गेट पाशी येऊन पोहोचलो आहे साक्षात्कार, ते आच्छादितम ते झालं. प्रमाद्यंते वित्तमोहेन मूढम, आपल्या उपनिषद आला की कोणीतरी शेवट प्रमाद राहून जातो, कुठे सूक्ष्म काहीतरी आकर्षण येत असतं सूक्ष्म, आणि मग आपलं मन अगदी त्या अवस्थेत जाऊन देखील तिथून खाली घसरतं. त्याला वाईट वाटतं असेल. मग कोणाला प्रार्थना करणार? आपल्या इष्टदेवतेला.
गुरु असेल तर गुरुला, नाही तर इष्टम द्या, तो आपल्या इष्टदेवताचं ध्यान करून. आता यांची इष्टदेवता आहे पूषण, म्हणजे सर्वाचा पोष्टा जो सूर्यदेव, त्या सूर्यदेवाला त्यांनी प्रार्थना की हे पूषण, हे सगळ्याचा पोषण करणारा हे सूर्यनारायण तत्वम अपावृणू, की हे माझ्यावरचं शेवटचं जे आवरणाचा पडदा आहे, पर्दा दुहिका हटाकर जो देखा, मुझे मेरे अपने सिवा कोई नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आहे, हे केव्हा होऊ शकेल, जेव्हा ईश्वरा सद्गुरूच्या कृपेने शेवटचा पडदा उघडेल, तो दारापाशी आहे. मग कळकवून तो म्हणतो की मी सत्य धर्म आहे, मी सत्याचं आचरण केलं आहे, तुझ्यासाठी सगळं काम केलं आहे, आता तुझ्या कृपेची आवश्यकता आहे की जेणेकरून शेवटचं द्वार आता साक्षात्कार तर माझ्यासाठी उघडू दे, बस त्यासाठी तूच तो पडदा दूर कर. तत्वम पूषण, हे पूषण हे सूर्यनारायणा, ते आवरण अपावरणू म्हणजे दूर कर. कशामुळे झाकलेलं आहे, हिरण्मयशा पाते पिबंती अनेन इति पात्रम, ज्याच्यामुळे आपण काही पित असतो, काही खात असतो, म्हणजे हे सगळं हे शेवटचं आपलं अंतःकरण जर एखाद्या सूक्ष्म अशा वासनेमध्ये अडकून राहिलं असेल तर ते आपल्या शुद्ध स्वरूपाची दृष्टी प्राप्त होत नाही, अगदी दारापाशी आले. याला आपल्यात म्हणता येईल अनावरण समारंभ. अनावरणामध्ये काही पुतळा नवीन निर्माण करत नाही, माहीत आहे किती लोकांची मेहनत करून तिथे पुतळा तयार, पण बाकीचे काय करतात, तसं आपल्या हृदयातच आहे. पण गुरुच्या कृपेशिवाय किंवा शेवट ईश्वराच्या कृपेचा धक्का बसल्याशिवाय शेवटचं दार काही उघडत नाही. आणि आपलं फक्त त्यांना त्या दारापासून प्रार्थना करणे आवश्यक आहे. त्याने केलं पण त्याला तेच माहीत आहे की सुरुवातीला तू वायू अग्निदेव गेला, त्यानंतर वायू गेला, इंद्रदेव गेला, तर सगळं ते ब्लँक झालं, सगळं हे ब्लँकनेस येतो सूर्यात. पण त्या ठिकाणी त्यांनी प्रतीक्षा केली. साधकाच्या हृदयात श्रद्धा असली पाहिजे आणि सबुरी असली पाहिजे, म्हणजे पेशन्स असला पाहिजे, आणि तिथे त्याच्यावर पूर्णपणे उत्साह असून त्याचं माइंड पॉझिटिव्ह पाहिजे की आताही देवाच्या कृपेने दार उघडणार आहे. उघडदार देवासारखं झालं. आता मुखम याचा म्हणजे हे मुख नव्हे, मुखम म्हणजे द्वारम, बिलकुल गेटपाशी आलेलं आहे. आता त्याला माहीत आहे की आपण व्यवस्थित देवासाठी, ईश्वरासाठी किंवा गुरुसाठी काम केलेलं आहे. तुम्ही जे कोणासाठी काम करताना तो तुम्हाला क्लेम होऊन जातो की माझे प्रिव्हिलेज लिव्ह आहे, की तो देखील परमेश्वरानं तू का कृपा करत नाही पाहतो, केलीच पाहिजे बस असं. तर तो सांगतो मी सत्य धर्म आहे, मी सत्य धर्म आहे, सत्याचं आचरण केलं आहे. किंवा सत्य जो धर्म आहे त्याच्या प्राप्तीसाठी, धर्म याचा अर्थ आहे लॉ ऑफ बिईंग, ज्याच्या वस्तू आहे तशी ठरतो तो त्याचा धर्म. सत्य हेच आपल्या आत्मस्वरूपाचा धर्म आहे. ब्रह्म सत्यम ज्ञानम आणि अनंतम ब्रह्म, सत्यम ब्रह्म ज्ञानम ब्रह्म अनंतम ब्रह्म, आत्म्याचा अर्थ तोच आहे. आता बिलकुल आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराच्या ठिकाणी आलाय. आणि अशात आता हिरण्मयासारखं पात्र म्हणजे काय, आपलाच अहंकार आपल्याला आड येत असतो. आणि अहंकार दोन प्रकारच्या वृत्तीशी संलग्न होऊन आपल्याला वंचित करत असतो आपल्या स्वरूपाच्या दृष्टीपासून. कोणते दोन आहे, एका म्हणतात अध्यास आणि दुसऱ्या म्हणतात अध्यारोप. अध्यास म्हणजे नको जरी म्हटलं तर अशा देहोहम अशा तऱ्हेची आपल्याला अध्यास वृत्ती असते की मी देह मी आहे. नाही स्थूल देह असेल तर सूक्ष्म देहाची कृप असतो, सूक्ष्म देह नसेल तर अव्यक्त किंवा हे जे अव्याकृत आहे तिथेच आपला कारण शरीराचे आपला अहंकार अडकलेला असतो. म्हणजे मी देह आहे, कोणताही स्थूल असो, सूक्ष्म असो, कारण असो, त्याच्याद्वारा आपण तीन अवस्था अनुभवतो, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. कधी झोपेसारख्या अवस्थेत देखील साधक अडकून राहू शकतो. मग ती पद्धती वेदांताच्या दृष्टीने इथे मान्य नाही, जे शून्यापर्यंत घेऊन जाते तुम्हाला. शून्याने माणसाला शांती मिळते, पण आपण कोण आहे त्याला समजत नाही, ज्ञान नाही होत. आणि दुसरा आता अध्यारोप वृत्ती. आता मी देह आहे, आता देह आपण ज्या ठिकाणी मग म्हणतो मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान, असे नंतर झालं आहे. अध्यास, समथिंग सुपर इम्पोज ऑन युअर रिअल नेचर, आपले नेचरवरून. ह्या दोनपैकी कुठलीही जरी वृत्ती एका झाले ते आवरणाचं काम करते. आणि ते केव्हा अनादिकालापासून कर्माच्या वासना असतात, नेमकं त्यावेळेस बसावं तर सूक्ष्म असा काहीतरी पडदा येऊन आपल्याला आड पडदा येतो. कशासाठी, साक्षात्काराच्या दृष्टीने. आता आपण तर त्याला काढू शकतच नाही.
म्हणून शंकराचार्य म्हणतात किती तुम्ही पांडित्य करा, भाष्य करा, पण शेवट गुरुच्या ज्ञानाशिवाय किंवा कृपेशिवाय हे ब्रह्मज्ञान अवगत होत नाही. मोठं के गुरुमुखे उदय तसे आणि हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपसाची. तर आपणच मग प्रकट होत असतं, पण त्याच्यासाठी कोणीतरी असं त्याला हे उघडलं पाहिजे. तसा आहे दुहीचा पडदा, हा द्वैताचा शेवटचा पडदा, सूक्ष्म अंधकार. आणि हे अंधकारासारखीच अवस्था. आपल्याला 3 प्रकारचा अंधकार आपण पाहिला. आधी सुरुवातीला कर्मगत असलेला अंधकार आपल्या सुरुवातीच्या आपण पाहिला, असूर्या नामती लोक. त्याचा प्रश्नच नाही की ते ज्ञाननिष्ठाही नाही ठेवत, कर्मयोगी निष्ठा नाहीत, एकदम अशा बिलकुल पूर्णपणे अंधकारणाच्या भूमिकेत जाणार, आसुरी भावाला जाणार. दुसरा क्रियागत अंधकार, त्यासाठी आपल्याला साधना, विद्या आणि अविद्या, इंटेलेक्च्युअली कधी ते आपण कुठे अडकून राहत असतो. त्याच्यानंतर हृदयगत अंधकार असतो, तो आपल्या साधनेने कोणत्या उपासनेच्या साधनेने दूर होतो. का दोन्ही फार आवश्यक आहे. दोन्ही एक हेड आणि हार्ट. बुद्धीमध्ये स्पष्टता असली पाहिजे, हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे. हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्याला वर ऊर्ध्वगामी नेलं पाहिजे. तर अशा ठिकाणी राहत असताना देखील शेवट असा एक पडदा राहतो की जवळ राहून आपल्याला त्याची दृष्टी प्राप्त होत नाही. म्हणून अपिहितम म्हणजे आच्छादितम सत्यस्य मुखम. मुखम म्हणजे द्वारम. मी दारापाशी आलो आहे आता, आणि तितक्या जवळ घेऊन आपल्याला जर मिळालं नसेल तितकं वाईट वाटतं की रे आता आताशी आला. तसं एखादा व्यापारी म्हणून गिरायकाकडे पाहतो, बिलकुल कॉन्टॅक्ट झाला, पण सर येऊ शकत, किती वाईट, नसतं आलं तर बरं झालं असतं असं वाटतं. तसंच कुठेही आपल्या कधी शिक्षण घेत असताना देखील आपल्याला जर तिथपर्यंत आपण वेळेवर एखादा प्रश्न नाही आठवला, कुठे पंचायत होते. म्हणून आता ह्या सूर्याला आत्मसूर्याच्या दृष्टीने पहा, किंवा जसे ढग सूर्यापासूनच येत असतात आणि सूर्यालाच झाकतात, तशी ही माया त्या भगवत स्वरूपापासूनच निष्पन्न होते आणि भगवत स्वरूपाला झाकते. हा अत्यंत सूक्ष्म असा अडथळा आहे साधनेमधला. इव्हन सत्वगुणाची माया देखील ही मायाच आहे. लक्षात ठेवा की मी सात्विक आहे, हा देखील अहंकार राहू शकतो आपल्या ह्याच्यात, की मला ज्ञान झालं आहे. कारण परमात्मा साक्षात अपरोक्षात ब्रह्म, हा प्रत्यक्ष प्रमाणे नव्हे, अनुमानाचे नव्हे, साक्षात अपरोक्ष स्वरूप आहे. हा आत्मसूर्य काहीतरी विचाराने, काहीतरी सूक्ष्म वाचताने शेवट झाकून जातो, हतबल होतो साधक. पण त्याला काही दुसरं नाही, फक्त एकच उपाय आहे की त्याचा प्राप्तीचा उपाय म्हणजे श्रद्धापूर्वक ईश्वराची किंवा आपल्या सद्गुरूची मनोमन प्रार्थना. बस आपली जर तशी तयारी असेल तर दरवाजा उघडतो तो. बस अशा तऱ्हेनं हा त्यांनी प्रार्थना केली आहे आणि थांबलेला. आता तिथून आता त्या प्रार्थनेचं पर्यवसान आपल्या स्वरूपाच्या स्थितीत झालं पाहिजे. ते कसं होत असतं आता 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 फक्त त्या प्रार्थनेशिवाय काही उपाय नाही असं सांगून, तत्प्राप्ती, त्याची प्राप्ती ईश्वराच्या कृपेनेच हा पडदा दूर होऊ शकते. तसं आपल्याला देवाला नैवेद्य दाखवत असताना फक्त तो पुजारी काढतो, ते पुजारी दुसरा काही नाही, ईश्वरच पुजारी, ईश्वरच पूजन करणार तोच आहे. आता त्या साक्षात्काराचं चित्रण या ठिकाणी दाखवत आहे 3 टप्प्यामध्ये. जसं कुठे आपलं नाटकाचे पडदे असतात ना, पडदा एक, नंतर दुसरा सीन, नंतर तिसरा, त्याच्यानंतर नो सीन, ओनली सीइंग म्हणजे आपल्या स्वरूपाचे. बस पाहते पाहणे विण असं म्हणजे का, सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण, गगनाला देखील गवसणी घालणारा माझा हरी आहे म्हटलं म्हणजे आज परमात्मा. नाही रूप वर्ण गुण देते, रूप वर्ण गुण काही नाही. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता ते कसं साधकाचं होऊ शकतं ते सांग. तोच आणि हा इथे आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा तो तिथे आहे, तो इथे आहे. पाहिला डोळे भरी, डोळे भरून येतात हे बाहेरचे डोळे नव्हे, हे आतला. तो दिसला नेत्राच्या आतून. काय शब्द वापरले संतांनी की ह्या नेत्राने नव्हे, बिकॉज तो ऑब्जेक्ट नव्हे, परसेप्शन. तर कसं पाहिलं म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. आता ती अवस्थेत जात असताना कसं जात असतो त्या दारात,
पाहते पाहणे दुरी सारून या. मी पाहणारा आणि हे पाहिलेलं हे दोन्ही त्रिपुटीच्या पलीकडे जाऊ. सांडली त्रिपुटी. आता त्याच्यासाठी पुढचा भाग नीट समजून घ्यायचे. फक्त 3 दालन भाग साधनेमध्ये की सुरुवातीला आपल्याला प्रार्थनेपासूनच सुरुवात करू की आपल्या अंतःकरणाला शुद्ध आणि शांत करून योग्य करायचं असेल ज्ञानाचं दालन उघडण्यासाठी. तर कुठल्याही व्यवहारात देखील तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुमची पूर्वतयारी बरोबर झाली पाहिजे. बिझनेस असो, इंटरव्ह्यू असो किंवा काही परीक्षेला जायचं असो, तयारी तशी परीक्षाच आहे साधकाची. आणि हा तो उपासक आहे देवीचा आणि उपास्य देवता आहे त्याची. आणि सुरुवातीला द्वैताचा संबंध असतो इथूनच. आणि शेवट बाकी हे दोन्हीचाही भेद संपला पाहिजे. मी तूपणाची बोलवण झाली पाहिजे. आता तर अशा ठिकाणी पहिला टप्पा साधनेचा असतो की ईश्वराची त्यात सत्ता महत्ता, त्याचं वैभव, याचं गुणगौरव गाऊन त्याची प्रार्थना करणं. आणि इथे तुम्हाला दिसेल की पहिल्या टप्प्यात हा भाग सूर्य ही त्याची उपास्य देवता आहे. सूर्याबाबत मनवून प्रार्थना करतोय त्याचा उपास. असं करून मन जेव्हा आपलं थोडंसं सोबर आणि शांत होत असतं तेव्हा दुसरा टप्पा त्याला अनुभवाला येतो. तो म्हणजे अंतरंगात अनुभवलेली शांतता की आता पूर्वीसारखे विक्षेप राहिले नाही. कारण हे दोन्ही संपून जातात. मला दोष जातात, विक्षेप जातात, फक्त एक शांती येते. पण आपल्याला वेदांतात सांगितलं की शांती मी अनुभवतो असा देखील भाव त्या ठिकाणी राहणं नाही. पण मी शांत स्वरूप आहे. आय एम सायलेन्स नॉट सायलेंट. आय एम हॅपीनेस नॉट हॅपी. हा हॅपीवाला काय करतो, अहम सुखी म्हणणारा अहम दुःखी होऊ शकतो. पण सुख स्वरूपोहम, शांत स्वरूपोहम इथे जर जायचं असेल तर तो शेवटचा पडदा. आणि मग ह्या दुसऱ्या पडद्यात करत असताना त्याला अत्यंत सुंदर असं शांत असं त्याचा अनुभवाचा प्रचिती त्याला येत असते. पण आता तोच मी आहे, तो सोहम भावने. आता सोहम देखील शब्द राहत नाही, देखील तो देखील मावलेला. सोहम हा बोध आहे, ज्ञान आहे. तर तो कसा या ठिकाणी होतो आता बघूया मंत्र नंबर 16 मध्ये. लक्षात ठेव, मागच्या मंत्राशी याचा संबंध ठेवून की दारापाशी आलेला आहे तरी पण अजून पडदा उघडलेला आहे. आपण कुठे जोपर्यंत एखाद्या माणसाला कन्व्हिन्स करतो पण आपण खूप प्रार्थना करतो, आपलं काम करून घेतो. तसं ते तर फार सूक्ष्म असं ऑपरेशन आहे. त्याच्यामुळे म्हणून तिथे कसं काय करतो पहिली स्टेज पाहता तो त्याला पहिल्या ह्याच्यात त्या सूर्याची पूर्णपणे सत्ता महत्ता जाणून त्याचे वैभव जाणून त्याला प्रार्थना करतो. पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूहरश्मिन समूह तेजोयक्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि यो असावसो पुरुषः सोहमस्मि. आता रश्मिन व्यूह म्हणजे हा किरणांना दूर करत आहे. शेवट ते की किरण आल्यासारखं झाले, हिरणमयेनं पातेलं. शेवट तसं सूक्ष्म कोणता तरी विचार आला की जो आपल्या निर्विचार स्वरूपापासून जरा खाली ओढतो साधकाला. तर अशा वेळेस त्याची प्रार्थना सुरू आहे. आणि प्रार्थना त्यांनी आपले ॲड्रेस केले आहेत, म्हणजे केली आहे कोणाला, सूर्यनारायण. हे पूषण म्हणजे सर्व रक्षक, सर्वांचा पोष्ट असलेला सूर्यनारायण. सूर्य हे आदर्श मूर्ती आहे. कृष्णाने देखील 4थ्या अध्यायाची सुरुवात कशी केली आहे की इमम विवस्वते योगम प्रोक्तवानहम अव्ययम. आदर्श शिष्य पाहिला त्यांनी. क्या या सूर्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे. कोणता, तेजही आहे आणि ओजही आहे, एनर्जी आहे. की नुसतं ज्ञान साधकामध्ये असून आवश्यक नाही, उपयोगाचं नाही. त्याला सक्रियता देखील असली पाहिजे, नियमितता असली पाहिजे. ह्या सक्रियतेचं, नियमिततेचं, प्रकाशाचं आणि ह्या शक्तीचं संपूर्ण प्रतीक असलेले सूर्य हे देवता आहे. म्हणून गायत्रीच्या द्वारा आपण सूर्याची उपासना करतो. पहिल्यांदा तो सूर्य बघायचा आणि मग आपला आत्मसूर्य बघायचा. मार्तंड जे तापहीन.
तर आपण आता तुलापासूनच सुरुवात करायची त्याचा विचार करताना, की त्याला पहिल्यांदा त्याने तो आपण की देवात गेल्यानंतर शंकर असेल, हे महादेवा, हे शंकर, इथून सुरुवात करतो. विष्णू त्यानंतर हे नारायणा, हे विष्णू, असं करून सुरुवात करतो. तर त्याने हे म्हणतं की हे पोषण, हे सूर्यनारायण, म्हणजे हे जगत पालन करता, सगळ्याचा पोषण करता ह्या सूर्या, जगत रक्षक आहे तो. एकर्षे एकम एव ऋषती इथे एकर्षा, एकर्ष एकमेव द्रष्टा आहे. ही द सोल सिअर, सगळ्याला प्रकाशित. जसा सूर्य पाहणं सगळ्या एका ठिकाणी एका स्टेजमध्ये सगळ्या ह्या शहराला प्रकाशित हो, तिकडे इकडे, असं नाही की इथे प्रथम नंतर. म्हणजे सगळे जितके काही हा जो सूर्य आहे, तो सूर्य सगळ्यांना प्रकाशित करणार आहे, तो सगळ्याला जाणणार आहे, सगळ्याचा एकदृष्टा आहे. म्हणून एकर्षे. सो एकम एव ऋषती इथे एकर्ष, हा तो एकच सगळ्यांना पाहतो, बस असं. दुसरं यमहा. यम म्हणजे सगळ्याचा नियंत्रण करणारा, कंट्रोल. पहा म्हणजे यमराज काय करतो, सगळे आपल्या ॲक्टिव्हिटीज थांबवतो तिथे, बाकीच्याला आपल्यावर काम करू लागतो. मग त्याला मुद्दाम ते यमराजाला येऊन, तर तसा हा देखील परमेश्वर, हा देखील सूर्य हा नियमन करणार आहे. म्हणून त्याला ते यमहा. सूर्य हा म्हणजे सूर्य हा सुरभी गम्यती ती सूर्य, म्हणजे त्या संपूर्ण किरणाने युक्त असलेला, प्रकाशमान असलेला सूर्य. प्राजापत्य, प्रजापतीचं अपत्य. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवापासून जेव्हा सृष्टी निर्माण झाली, तर काही बाकीच्या धर्माच्या ते म्हणतात प्रथम सूर्य निर्माण झाला आणि मग बाकीची निर्मिती झाली. फर्स्ट देअर वॉज सन आणि मग त्याचे सगळं. आपल्या याच्यात डायरेक्टली सांगितलं वेदामध्ये की प्रजापतीचं हे अपत्य आहे. प्रजापती हे अपत्य म्हणजे ब्रह्मदेवापासून सृष्टी निर्माण होत असताना परत सूर्य झाला, त्याचे दोन शकल झाले वगैरे वगैरे, त्या गौरीचरित्रात देखील पहा. म्हणून त्याला तो प्रजापतीचा पुत्र असलेला तू आता काय कर, आता प्रार्थना काही बाकीचं मागत नाही. व्यूह रश्मीन समूह. रश्मीन व्यूह म्हणजे सगळ्या किरणांना. आता किरण कोणते, आता हे जरा आतल्या सूर्याला विचाररूपी किरणांना तू समेटून घे. आपल्या किरणांना असं हटवून घे, आपल्यामध्ये एकवटून घे. तेज हा समूह. आणि आपलं जे तेजात्मक ज्योती आहे ते उपसंहृत कर. ती आता ती घेऊन त्या किरणांना तू आवरून घे, म्हणजे सगळ्या विचारांना एकत्रित कर. आणि त्याच्या मागे जी प्रज्ञा आहे ती आता मला प्रचितीला येऊ दे. तसं सूर्याला म्हणता येईल की आता हे किरण आहे, त्याच्यामुळं तुझं जे आहे तसं डायरेक्ट रूप दिसत नाही, ते तू बाहेर मागे हटवून घे. तसे सगळे विचार त्या चैतन्यापासून येत असतात, ते विचार त्याच्या सोर्समध्ये उगमस्थानाकडे जाऊ दे. तू ह्या किरणाने आवरून घे. तेज हा समूह. आणि त्या तेजाला एक मास ऑफ कॉन्शियसनेस किंवा लाईट असा पूर्ण एक असं एक ज्ञान होते. आतापर्यंत ज्ञान कशाचं तरी ज्ञान आहे, नॉलेज ऑफ समथिंग मायनस समथिंग. वस्तूचं ज्ञान वजा, कधी कधी भावनांचं ज्ञान असेल, कधी कधी विचाराचं. हे तिन्ही सापेक्ष आहे. आणि विचाराचं ज्ञान फार सूक्ष्म आहे. कधी कधी बाहेरचं आपण डोळे बंद करून आपण वजा करू शकतो, पण शेवट विचार आणि त्याच्यामागे चैतन्य असेल तर विचार देखील बाजूला करून शुद्ध चैतन्याच्या प्रकाशापर्यंत गेलं पाहिजे. ते तूच कर परमेश्वरा. म्हणजे तू तुझ्यामध्ये ही शक्ती एकी करू. हे तेज हा समूह ते एकत्र कर, गोळा कर सकत आपल्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत जे सापेक्षता होती विचारांचं, कॉन्शियस थॉट म्हणजे कॉन्शियसनेस प्लस थॉट, आता थॉट विचार बाजूला, प्युअर शुद्ध चैत्य राहील असं कर. अशी प्रार्थना करून एक पहिला पडदा पडला, तिथं थोडा पॉज आहे. त्यानंतर ते यत्ते कल्याणतमं रूपम तत् अहम पश्यामी. ही आता अनुभूती आहे तिची. हे सुरुवातीला प्रत्येक साधायला काही ना काहीतरी आधी पायलट सारखे अनुभव येत असतात की आता आपल्याला त्याचं चुणूक आली.
की तुझं कल्याणतम, कल्याण कल्यात तर कल्याणतम, सुपरलेटिव्ह डिग्री आपली, मोस्ट ऑस्पिशियस फॉर्म, अत्यंत पवित्र असं शुभ असं रूप मी पश्यामी, मी पाहतोय. अजून सुरू आहे ही जी काही सूक्ष्म अशी त्रिपुटी या ठिकाणी, की मला एक शांततेचा अनुभव येतो आहे, मी शांततेचा अनुभव घेणार आहे, पण अजून मी शांत स्वरूप नाही झालो ते. आता ध्यानाच्या अत्यंत प्रगल्भ अवस्थेत गेलेली आहे. कल्याणतमं रूपम पश्यामी. आणि आता दुसरा पॉज आहे त्या ठिकाणी. आता पुढे म्हणताय यो असो असो पुरुषः सहा अहमस्मी. शेवटतो आपल्या बुद्धीच्या मागे जो प्रकाशक, जो साक्षी चैतन्य आत्मा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. समष्टी ब्रह्मांडाच्या मागे जो साक्षी चैतन्य आत्मा आहे, तोही सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे. तो अहम आहे, तोच ब्रह्म आहे. अहम सहा, मी तो आहे. हे पहिली अनुभूती येते. आणि तो मी आहे ही त्याच्यानंतर, कारण दोन्ही जो अहम आहे तोच आहे. असं ते तुझं कल्याणतम परम शांत स्वरूप आहे, ते मी पश्चामी, याचा अर्थ अनुभवा, मी अनुभव करत आहे. पण अजूनही अनुभव आणि अनुभव्य अनुभव अशी त्रिपुटी आहे. तर ते सोडून आता जेव्हा शेवटच्या दालात उतरतो त्याला काहीही शब्द सापडत नाही. असो असो पुरुषा, असा जो पुरुष आहे, जो आदित्य मंडलस्थ पुरुष आहे. पिंपा गीतेच्या 15व्या अध्यायात यदा आदित्यगतम तेजः जगत भास येते, जे आदित्य मंडलस्थ जे तेज आहे ते त्या नित्य चैतन्याचं आहे. तो कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. त्याच्या तेजामुळे तो सूर्य देखील सगळ्या जगाला, जगत अखिलम जगत भास येते. आता माझ्या डोळ्याच्या मागे चैतन्य ते देखील कसं आहे? ते त्याच चैतन्याचा भाग आहे. म्हणजे डोळ्याच्या मागे असलेलं सब्जेक्टिव्ह असलेलं कॉन्शियसनेस चैतन्य, तसंच आदित्य मंडलस्थ असलेलं चैतन्य किती आहे? किती आहे? दोन आहे, एकच आहे बस. आता मग खऱ्या अर्थानं जो सहा आहे तोच अहम आहे. जो अहम आहे तोच आहे. त्यात इथे येऊ, हा अहम म्हणजे ह्या मागे सांगितल्याप्रमाणे अध्यारोपित नव्हे, अध्यस्त नव्हे. अध्यास म्हणजे आपला मी देहोहम, मी स्थूल देह आहे, सूक्ष्म देह, कारण हा अध्यास रूप आहे. अध्यारोप म्हणजे आपण काही, मी जातीचा आहे, मी जमातीचा आहे, मी शिकलाय न शिकलाय, मी गरीब आहे श्रीमंत आहे, नंतर आपण स्वतःवर काहीतरी उपाधीचे आरोप करतो, असा अहम असतो आपला. आता जो हा अहम आहे तो बिलकुल निर्विकार असलेला आहे, शुद्ध. थोडक्यात सांगायचं, आपल्या बुद्धीचा जो साक्षी आहे तो सद्गुरूमध्ये असलेला सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण, जो सहा आहे तोच अहम आहे. आणि म्हणून त्याला तो हा विठ्ठल बरोबर, तो हा रे श्रीहरी. आता हे कुठे लावतेपर्यंत आता सोहम हमसहा, बस तो मी आहे आणि अहमसा, इथे भेद राहत नाही. म्हणून साधू संतांचं रूप जरी वेगळे असले तर स्वरूपाची स्थिती तेच असते, सच्चिदानंद असते, की त्यांचं स्वरूप वेगळं आणि माझं असं नाही. म्हणून गजानन महाराज म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज म्हणून सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ असत. आता प्रत्येक जण इथे ह्या भूमिकेतून आहे तो, असा तो याच्या ठिकाणी अनुभवत आहे. आणि शेवटी त्याला सद्गुरूच्या कृपेने मिळणारी किक, त्याच्या तो एक कृपाची, बस संपलं. आता तो काही बोलू, आता ते म्हणता येत नाही. म्हणून समर्थांनी या सोहम साधनेबाबत म्हटलंय की तत्वे गुंतला म्हणे कोहम. हा जीव जेव्हा जन्माला येत असतो तेव्हा तो रडत असतो. तर काय रडत होतो? कहाहम कोहम, कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आपण पेढे वाटतो, तो रडत येत असतो. कबीरा हम पैदा हुए बोले हम रोए और जग हंसे, लेकिन ऐसी करणी करी, एक सच्ची करणी आहे की हम हसे और जोग रहे. मग मरण जरी आलं तरी काही फरक पडत नाही, त्याला मरण माहिती आहे, देहात आहे, इतकी प्राप्ती. तो म्हणून तत्वी गुंतला म्हणे कोहम. तत्वामध्ये पंचमहाभूताच्या तत्वात गुंतून जेव्हा जीव बाहेर पडत असतो गोळा घेऊन, तुम्ही पेढे वाटता, पण तो बोंबलत असतो, रडत असतो की आलो आता माहीत. आधी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला असतं देवाची की देवा आता मानवी जन्माला मी येणार आहे, फालतू गमावणार नाही. पण इतके त्याला आकर्षण असतात की बस प्यारे दुनिया में आके गमा दिया रे. आणि ती त्याच्यासाठी त्याला ते राहिलं. आए गंगा किनारे लेकिन ओढण लगे कपास. आले गंगाच्या किनाऱ्यावर, तिथे दुकान लावून टाकलं. आता काय करणार, तिथं सापरे आलो या कामासाठी. मग कसं तरी आत
जेव्हा गर्भाशयात होता, आपले त्या दत्त महात्म्यात थोडं छान वर्णन केलं, ते वाचना तुम्ही बरोबर, की तो हा देवाशी म्हणतो की देवा आता मी मनुष्य, आणि त्याच्या कशा प्रक्रियेतून जन्माला येतो ते पाहण्यासारखं. आणि मग बाहेर आल्यानंतर तो ओरडत असतो कोहम कोहम. आता समर्थांनी सांगितलं तत्वी गुंतला म्हणे कोहम. मग गुरुजनांच्या संपर्कात येऊन त्याला साधन मिळालं तर विवेके पाहता म्हणे सोहम. विवेकत की हे अनात्मा शरीर आहे, आत्मा अशरीरी आहे, ते आपलं स्वरूप आहे. तो अनुसंधान करतो त्याचं. शेवट अनुसंधान जेव्हा सोहमचं अनुसंधान करून आता तीही वृत्ती मावळते. सोहम ही वृत्ती नव्हे, सोहम आता बोध जेव्हा होतो तेव्हा अनन्य होता. अहम सोहम मावळली ही अनन्य भक्ती म्हटली आहे की त्या ठिकाणी मी आणि तूपणाची बुळो म्हणून आपल्या स्वरूपाच्या स्थितीला प्राप्त होतो. तसा हा पडदा सांगितला. त्यात पहिली पायरी काय की ईश्वराची मनोमन प्रार्थना करा त्याची. अरे साधा आपल्याला लिहून मिळवायची ऑफिसमध्ये तर किती छान सेवा करतो आपण त्याची, आणि म्हणतो सर पहिलेच बांधताय माझ्या मिसेसचं 15 आता 1 महिनाभर सुट्टी, तुम्ही छान काम केलं बस. हा कोण आहे जो साधक सत्य धर्माच्या दृष्टीने मनापासून त्यांनी सेवा केली बस. म्हणून संतांनी देखील सेवा कशी केली, तुझी सेवा करीन मनोभावे, तिथे काही बिलकुल नो किंतु हवा. बरोबर हे ईश्वराची कृपा. कुठल्याही ऐहिकतेत तुम्हाला कमी पडत नाही, परमार्थाची कमी पडत नाही. पण हे सगळं त्याच्या कृपेनेच हा साधक हे पाहतो. पहिल्यांदा सविकल्प समाधीचा अनुभव घेतो आणि नंतर तोही विकल्प संपतो. अहम ब्रह्मास्मी शब्द देखील संपलेला असतो. नुसतं ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीला प्राप्त होतो. तत्ते पश्यामी येऊ असाव असो पुरुष हा सोहमस्मी. आता आपल्या इकडच्या अलीकडच्या साधने लावून पहा की आता हे जर सूर्याचं आहे तर प्रत्येकाची काही सूर्याची उपासना नाही. आपल्या याच्यात पंचायतन पूजा शंकराचार्यांनी अधिकृतपणे सांगितली आहे. एक शिव, दुसरा विष्णू, तिसरा गणेश, चौथा सूर्य आणि 5वी देवी. आता कोणाची कोणी देवीची उपासना असेल म्हणून सगळ्यांनी शेवट इथे अडकले असतात साधक. पण खरोखर त्याची गुरुवर जर श्रद्धा असेल आणि त्याने जर बोध दिला असेल तर तो शेवट सोहमभाव उतरला पाहिजे. आता हे समजल्यानंतर ते म्हणून भलत्याला सांगता येत नाही. नुसतं सोहम कोणी म्हणेल त्याला काय उपयोगाचं नाही. आता याच्यात काय निष्कर्ष सांगितला की जे आदित्य मंडल असतं, पुरुष म्हणजे परमात्म तत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तेच माझ्या अक्षी म्हणजे डोळ्याच्या मागे असलेले चैतन्य. ठीक आहे. म्हणून जो तो आहे तोच आहे. तोला काय म्हणतात 6, आणि तो आहे अहम. अहम आहे तो 6 आहे. या ठिकाणी आता निर्विकार स्वरूपाच्या दृष्टीने तर तशा आता जे देवाची उपासना करत असतात प्रत्येकाची उपासनेची पद्धती वेगळी असते. गणपती कोणी दुर्वा वाहतो, शंकराला बेल वाहतो, सूर्याला आपण काही गायत्रीच्या द्वारा उपासना करतो, शक्तीची आणखी काही पूजा करतो ओटीबीटी भरून. सगळं हे सगळं ठीक. पण एका श्लोकात त्याचा निवाडा केला मधुसूदन सरस्वतीने की शेवट सगळ्याचं परिवसान त्या सच्चिदानंद सागराशी मी एकरूप आहे. त्याच्या जसं लाटा वेगवेगळ्या असतील पण लाटेमध्ये असलेलं पाणी रूपाने जसं एकरूपता जाणतो तसंच हे एकरूपता जाणतो तो सोहम बोधामध्ये उतरतो. मग त्या ठिकाणी श्लोक मोठा छान आहे. शैवाहा सौराश्च गणेशः. शैवाहा म्हणजे शिवाचे पूजक, त्याला म्हणतात शैवाहा. सौराहा सूर्याचे उपासक सौरा, गणपतीचे उपासक गणेशः, वैष्णव हा विष्णूचे उपासक विष्णू, शक्तिपूजक हा देवीचे उपासक आहे शक्तिपूजक हा. हे सगळे ठीक आहे. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असेल प्रत्येकाची, पण त्याने जर खरोच ईश्वराचं अशा पद्धतीने जर उपासना केली कोणती की हे काय सगुण साकाराच्या दृष्टीने वेगळे आहेत ते पहा. म्हणजे देवीचा जो जे रूप आहे तसं शंकराचं नाही, शंकराचं रूप आहे तसं विष्णू लावा तुम्ही सगळ्यांना. पण ईश्वर या भावनेने जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो विचार करतो, हे थोडीशी उदात्त भावना आहे प्रार्थनेतली. हे त्यांनी पहिल्याच्यात केली आहे की माझा देव तो रामाचा भक्त असेल तो म्हणेल की माझा राम सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, करुणाघन आहे, कारुण्य रूपम करुणाकरण वगैरे वगैरे. तुम्हाला कृष्णाचा भक्त असेल तो कृष्णाकडे बासरीवाला पाहिजे. त्याला यानंतर सगुण आणि साकार बासरी देत. दुसरा रामामध्ये धनुष्यबाण घेतलेला राम, पण राम आणि कृष्णाकडे किंवा विष्णू आणि
गणपती कोणाकडे पाहत असताना तुम्ही ईश्वराच्या दृष्टीने जेव्हा त्याचं चिंतन करणार तर ईश्वराच्या दृष्टीने काय तुम्हाला अर्थ लागेल? ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, करुणाघन आहे, दयाघन आहे, कृपावन आहे. आता लावतो कुठले घ्या. आता याच्यात आकार काय सांगा बरं मला, तुम्ही बोला. सर्वज्ञाला काय आकार आहे? चौकोनी, गोल, रंग हिरवा. जर आपण बोलूया जरा विचार करा, एक सेशन आहे, वर्कशॉप आहे का त्याला? एवढं तर तुम्ही मानता ना. त्याशिवाय तुम्ही पूजा करताना सहस्त्र शीर्षा पुरुषा वगैरे म्हणता, अत्यतिष्ठ दिशांगुल वगैरे, असं प्रत्येकी पद्धती किती व्यवस्थित हिंदू संस्कृती आहे. पण आपण त्याचे नसता मेकॅनिकल काय करतो त्याच्यामुळे काही लक्षात येत नाही. याच्यावरचा एक तुम्हाला सिद्धांत तुम्हाला विचार करून ग्राह्य होण्यासारखा तो म्हणजे आपल्या उपास्य देवता कोणाची काही असो, पण उपासक जेव्हा तो सगुण साकार नव्हे पण सगुण निराकार म्हणून जे उपासना, सगुण म्हणजे गुण आहेत. कोणता? सर्वज्ञ हा देखील गुण आहे. माझा जीवाचा कोणता गुण आहे? अल्पज्ञ हा माझा गुण आहे. सर्व शक्तिमान देव आहे, अल्पशक्तिमान मी आहे. सर्व व्यापक माझा देव आहे, अल्प. आता प्रत्येक उपास्य देवतेला कोण म्हणेल? कोणा? गणपतीचा असो. आपल्याला सगळ्याचा कॉमन पॉईंट पाहायचा आता. मग शैवा असो की सौरा असो की गणेश असो, प्रत्येक जण याला म्हणतात सगुण पण निराकार. आता सांगितलं ना, सर्वज्ञाला काय आकार आहे? आकार नाही. सर्व व्यापीला काय आकार आहे? कुठले आकार सांगते. सर्व शक्तिमानला काय आकार आहे? सर्व दयाघन. झालं, समजला होता. म्हणजे हे गुण तर झाले, पण कसं आहे? निराकार. चांगलं लक्षात ठेवणं, पण बाकी काही नाही. हे झाला सगुण पण निराकार. आता पुढची स्टेप आहे. इथे देखील अजून भेद आहे माझ्यात आणि देवात. मी उपासक आणि तो उपास्य. तो सहा सर्वज्ञ, अहम अल्पज्ञ. सहा सर्वव्यापी, अहम अल्पव्यापी. सहा सर्व शक्तिमान, अहम. असं आपण प्रत्येकाला म्हणू शकतो व्यवहारात. आता हे कशामुळे तो सर्वज्ञ झाला, मी कशामुळे अल्पज्ञ? विचार करायचा. त्याची सर्व उपाधी बुद्धी असल्यामुळं तो सर्वज्ञ, माझी अल्पबुद्धी असल्यामुळे झालं अल्पज्ञ. जसं एक 0 पॉवरचा बल्ब आहे आणि एक 10 लाख वॅट पॉवरचा बल्ब आहे. इलेक्ट्रिसिटी दोघांमध्ये एकच आहे. आता आपल्याला जर इलेक्ट्रिसिटीचा किंवा विद्युतचा साक्षात्कार करायचा असेल तर दोन्ही उपाधी बाजूला ठेवली पाहिजे. पिंडाची उपाधी असल्यावर माझी अल्पबुद्धी आहे, ब्रह्मांडाची उपाधी म्हणजे त्याची. समजलं का आता तुम्हाला? नीट प्लीज. आता ते सर्व आणि अल्प दोन्ही बाजूला ठेवावर तुम्ही, कारण सर्व बुद्धीचा जो साक्षी आहे तोच अल्प. तुम्हाला आधीच सांगितलं साक्षी दोन नाही, किती आहे? एकच आहे बस. तसं एका लाटेच्या मागे जे पाणी आहे त्या समुद्राच्या अनंत लाटाच्या मागे आहे. म्हणजे स्वरूपानंदाचं भजन आहे की देवा तू सागर, मी तुझी लहरी, दोघाशी अंतरी भेद नाही. किती छान आहे. सगळ्यांनी ती सांगितली की तू सागरासारखं आहेस, मी तुझी लहरीसारखं आहे. बाहेरच्या दृष्टीने तुझ्यामध्ये म्हणजे अनंत लाटासारखा मी होऊ शकत नाही, पण माझ्या अंतर्यामी जे पाणी आहे ते तुझ्यामध्ये. आता म्हणजे माझ्या बुद्धीच्या मागे जे साक्षीचे ते ज्ञ स्वरूप आहे, अल्पबुद्धीच्या मागे ते सर्व बुद्धीच्या मागे ज्ञ आहे. ज्ञ किती झालं? आली. दोन्ही बाजूला ठेवा. सर्वज्ञ सहा, अहम अल्पज्ञ. आता 6 मधून सर्व बुद्धी उपाधी बाजूला काढली. काढायची म्हणजे मारून नाही टाकायची त्याला. सद्गुणाला काय म्हणलं? सर्वधी साक्षीभूतम आणि भावातीतम आणि त्रिगुणरहितम, 3 गुणाच्या पलीकडे असं जे आपलं स्वरूप आहे तोच मी आहे. आणि म्हणून आता काय म्हटलं? आता लावून पहा. शैवा हा शिवाचे उपासक असो तर ते अशी उपासना त्याला मान्य. सगुण साकारामध्ये भेद आहे. शिवाची मूर्ती ही विष्णूची नसणार, विष्णूची मूर्ती ती देवीची नसणार, पण त्याच्यामागे तत्व कसं आहे? एकच आहे. त्याची पद्धती वेगळी असेल. कोणी दुर्वा वाहील तर कोणी बेलवपत्र, ते ठीक आहे. सौरहा, गणेशहा, वैष्णवहा, शक्तिपूजका, हेच वेगवेगळे संप्रदाय सांगितले. आपले ते संप्रदाय, पण सांप्रदायिकता नको. त्याग जरा की हेच मीच आहे. आणि त्याचं मग त्याच्यामुळे गडबड होते. कधी कधी शंकराचे उपासक विष्णूच्या देवाकडे देखील पाहते असं पाहत होतो. विष्णूचा असेल तर तो असा करतो, त्याचं ते गरुड पाहिलं तसा करतो. अरे काय करतो तू? आता शेवट ज्याला ही जी दृष्टी प्राप्त होते, भवंती यन्मया सर्वे सोहमस्मी परशिवा,
हे सगळे त्याच्यामध्ये एकरूप होत असतात, तो मी आहे, ही अशी दृष्टी असते ज्ञानीपुरुषाची. तसंच सागरामध्ये नद्या घ्यायला तर काय होईल, ज्या सागरमया सर्वे भवंती, सगळ्या नद्या म्हणून आपल्या उपनिषदात येणार आहे, आपल्या मुंडक उपनिषदात यथा नद्या छंदमानः समुद्रे अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. नद्या वाहत असताना दूर दूर दिसतात, तशा वेगवेगळ्या नद्या आहेत विचाराच्या. कोणी आपल्या शिवाची उपासना करतो, शैव होतो, विष्णूची वैष्णवेत होतो. पण शेवट जेव्हा त्याचं परिवसन ह्या प्रथम सगुण निराकारा म्हणून आणि ते देखील सगुणता जाऊन स्वरूपाच्या ठिकाणी होते, तर काय होईल, सच्चिदानंद सागरात ते एकरूप होतात. नद्या कने का प्रयागापर्यंत 3 नद्या वेगळ्या दिसतात, गंगा, यमुना, सरस्वती. एक भक्तीचं प्रतीक आहे, एक सरस्वती म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि यमुना कर्मवेगाचं प्रतीक आहे. आता बंगालच्या उपसागरात त्यांनी उडी घेतली. सांगा बरं, भवंती यन्मया सर्वे. यन्मय म्हणजे ज्या सच्चिदानंद समुद्राशी एकरूप होतात, सोहम अस्मिपत, तो मी आहे. आणि म्हणून ही ब्रह्मज्ञ पुरुषाची दृष्टी आहे. तर अशा तऱ्हेसाठी त्यासाठी हे 3 प्रकारच्या दालनं. सुरुवातीला जरा देवापासून कीर्तन करा, मनापासून करा, तिथे काही नाही, मी ब्रह्म आहे तू, तर बिलकुल सरळ भावात ममता अंतःकरण शुद्ध आणि शांत होईल, आपले भावात्मक भूमिका स्वच्छ होईल. हे उपासनेचं एक तत्व आहे. उपासनेने जसं आपण गंगेत जर आपण उपासना दृष्टी करून जर स्नान केलं तर शरीराची तर शुद्धी होईलच, पण मनाचीही शुद्धी होईल. पण एखादा फॉरेनर येऊन तो कधी आंघोळच करत नाही, घोळच करतो, तो जर गंगेमध्ये स्नान केलं तर त्याचे देखील शरीर शुद्धी होईल, पण त्याची अंतःकरण समजलं का काय मी बोलत होते ते नसेल तर बेकार आहे कुठलंही काम करणं. तर असं जर होईल तर शेवट त्याला क्लेम प्राप्त होतो देवाच्या कृपेचा, आणि मग त्याच्या कृपेने तो देवाचं दर्शन शांत रूपाने घेतो. आता शांत रूपाने घेतलं पण शांत स्वरूप नाही झालो. आता शेवटचा पडदा, आता यत्ते रूपम कल्याण तत्ते पश्चामीतपर्यंत आलं, आणि जो कोणी असेल त्याला नाव सांगता येत नाही की तो आहे हा आहे. इथे शिवही म्हणता येत नाही, विष्णूही म्हणता येत नाही, आपल्या स्वरूपाच्या स्थितीत प्राप्त. तिथे हे सगळे शैवाईट वैष्णवाईट हे सगळं वाईट पण संपलेलं असतं सच्चिदानंद सागरात, आणि अशी भूमिका त्याला प्राप्त होते. आणि मग तिथे शेवटा सोहम शब्द देखील मावतो. अनन्य होता अहम सोहम मावली. या सोहम हा नुसता मंत्र त्याचा भात फुगण्यासारखं नसून ते आपलं स्वरूपाची स्थिती आहे. बास इथपर्यंत आणलं. आता असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं शरीर सुटत असतं. काही आश्रम आहे, कधी काही कोणाला शिकवायचं आहे, कधी कार्य करत असतो, शरीर आहे, कोणाचं राहत नाही. तुम्ही किती शरीराला धरून राहा, काही केलं ते एक दिवस त्याचा कार्यक्रम ठरला आहे. मोठा महात्मा असो की महात्मा असो, शरीर पडणं. आता शरीर जेव्हा पडत असतं तर याची दृष्टी आधी समाधीची झाली असते, नंतर त्याला म्हणतात महासमाधी. ही अशी समाधीची अवस्था आहे. धी म्हणजे बुद्धी, समा म्हणजे समवस्तूमध्ये, निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते सीधा. अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला महात्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा काय कसं याच्याकडे पाहणार, त्याच्याकडे त्याचं आपल्याला उद्याच्या डेमॉन्स्ट्रेशन घेता येईल. आणि नंतर काय त्यांच्यात प्रार्थना असते, काही मागण्याचं राहत नाही त्यांना. तर कशासाठी ते प्रार्थना करतात, साधकांना त्यांना सन्मार्ग लाभो आणि त्याचा अंधकार त्याचा दूर हो. कारण इथे देखील प्रशासनाने प्रार्थना केली, तमसोमा ज्योतिर्गमय, अशा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे मला घेऊन जा. आणि अशी ज्ञान ज्योती त्याच्यावर त्यात प्रगटते. आता प्रगट झाल्यानंतर बस तो शरीर सुटताना काय भूमिका असेल आणि ते कशासाठी अशी ज्ञानी पुरुष प्रार्थना करत असतील, ह्या 2 गोष्टी आपल्याला म्हणजे या ट्रिपलेटपैकी एक शेवटचा श्लोक राहिला आहे, विदेह मुक्तीची अवस्था. विदेह म्हणजे शरीर सुटत असताना. आणि नंतर शेवटचा जो आहे विचार तरंग आहे 7वा, तो म्हणजे सामुदायिक कल्याणार्थ केलेली, साधकाच्या कल्याणार्थ केलेली प्रार्थना. आता उद्या आपण त्याला घेऊन बरोबर श्लोक पण करतो. ठीक आहे, आता पूर्णमदा म्हणून याला विश्राम देऊया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.
हरि ओम.